कोरोनाच्या JN1 व्हेरिएंटचा राज्यात शिरकाव। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर। आगामी निवडणुका भाजप स्वबळावर लढणार। जितेंद्र आव्हाडांच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ। संघ आणि भाजपच्या बैठकीत चर्चा झाल्याचा दावा। सरकारचं शिष्टमंडळ आणि जरांगेंच्या भेटीत सोय रे कोण या मुद्द्यावर जोरदार घमासान। व्याही आणि आईकडील नातेवाईकांना आरक्षण लागू होणार नसल्याचं मंत्री गिरीश महाजनांकडून स्पष्ट। 3 दिवस चर्चा सुरूच राहणार। आंदोलकांना ट्रॅक्टर भाड्यानं दिले तर कारवाई होईल। नांदेडमध्ये ट्रॅक्टर मालकांना पोलिसांची नोटीस। तर मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर धाराशिव पोलीसही ऍक्शन मोडमध्ये। खुल्या पेट्रोल डिझेल विक्रीवर बंदी। संसदेत अधिवेशनात खासदार निलंबनाचं सत्र सुरूच। अखेरच्या दिवशी आणखी 3 खासदारांचं निलंबन। निलंबित खासदारांचा आकडा 146 वर। तर निलंबनाच्या निषेधार्थ विरोधकांचा संसद परिसरात मोर्चा। लवकरच भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा सुरू होणार। काँग्रेसच्या बैठकीनंतर KC वेणुगोपाल यांची माहिती। तर नागपुरात 10 लाख लोकांसह शक्ती प्रदर्शन करणार। मार्च 2024 पर्यंत भारतात GPS आधारित टोल सिस्टीम। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींची मोठी घोषणा। नव्या पद्धतीमुळे 10% खर्च कमी होणार असल्याचाही दावा।